dang delicious. Welcome to our new vlog. Guys, today is the most exciting day ever. Can you guess why? So, Roshni got hospitalized last evening only. And I am not sure if you have been following us, but तिचे 9 months complete झाले होते and it was like this week it was like any day now. आम्ही तर काउंटडाऊन करत होतो कधी होत आहे आणि आता तर फायनली टुडे मॉर्निंग ॲज ऑफ टुडे 11 o'clock शी इज इन द OT राईट नाव. शी इज गेटिंग ऑपरेटेड ऑन आणि लेट्स से इन अबाउट 30 minutes or so we'll get to know if it's a boy or a girl. Let's see. प्रत्येकाला काय वाटतंय, कोणाला काय वाटतंय की काय होणार आहे. लेट्स गेट एव्हरीबडीज वोट. तुम्हाला काय वाटतंय काय होणार आहे, गर्ल की बॉय? नाही पहिले तुम्ही मोठ्यापासून छोट्यापर्यंत तुम्हाला काय वाटतंय काय होईल? बॉय वाटतंय. रोहन तुला? मला अगोदर गर्ल वाटत होती. हां पण आता कायराच्या जजमेंटवर असं मला वाटतं की बॉय आहे. बिल्लू तुला काय वाटतंय? बेबी बॉय आहे. तुला काय पाहिजे? तुला बेबी ब्रदर हवाय की बेबी सिस्टर हवाय? ब्रदर हवाय. हा निघताय तुम्ही आता? ओके. सो मम्मी आणि सर्वेश तर ऑफकोर्स काल रात्रीच गेले आहेत का रोशनीसोबत इथे हॉस्पिटलमध्येच आहेत. बट आता पप्पा आणि रोहन पण जातील सो दॅट वेन द न्यूज इज डिलिवर्ड बेसिकली तेव्हा ते दोघंही तिथे असतील. आणि मी आणि कायरा तर तिला मी हॉस्पिटलमध्ये तर कुठे नेऊ एवढा वेळ, म्हणून आम्ही घरी थांबणार आहोत. बट इव्हनिंगला विल गो अँड मीट हर. सर्वात जास्त एन्झायटी तर आय थिंक ब्राउनीला होती आहे. तो जेवत नाही आहे, काल रात्रीपासून तो जेवला नाही आहे. आय थिंक आता बेबी घरी आल्यावरतीच तो जेवेल 3 days. काय मम्मीचा फोन आहे? काय मुलगा झाला? अभिनंदन आजी तुझं. गुड न्यूज आली आहे. मुलगा झाला. कायरूने सांगितलं तसंच झालं. बेबी बॉय झालाय. कोण आलाय? बेबी बॉय येणार काय राहता. आपण पण हा थोड्या वेळानं तू पण ये. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन आजी. सर्वेश गुरु कॉंग्रॅच. ओके. किती समजतं ना डॉग्सना पण. न्यूज आली आहे तेव्हा बरोबर ब्राउनीने सगळं फूड फिनिश केलं आहे. त्याची सगळी एन्झायटी संपली आहे. काल बेचारा रात्रीपासून काही खात नव्हता आणि इट वॉज राईट ॲट द टाईम वेन इवन रोशनी वॉज इन पेन आणि ती हॉस्पिटलमध्ये होती. आणि आता न्यूज आली आहे त्याने बरोबर सगळं मील फिनिश केलं आहे. गुड बॉय ब्राउनी, गुड बॉय. आता मी कायरा आणि तावडे निघालो आहे रोशनीला भेटायला जायला. बाय मम्मा. तू जातीयस मामासोबत? जाते तू? ओके बाय, सी यू. मी जाते आत्तूकडे. कायरा टॉय घेऊन आली आहे रोशनीसाठी मसाज करायला. आत्तू थकली आहे, तिला मसाज कशाला हवा आहे? बर ओके. व्हेरी थॉटफुल ऑफ यू मम्मा. जर थकलो तर मसाज करतात. हो थकलं तर मसाज करतात. आलो आपण. वी आर वेटिंग फॉर द लिफ्ट टू कम. या लिफ्टनं जायचं पिल्लू. कायरा कांट कंटेनर एक्साइटमेंट. तिला असं झालं कधी एकदा मी भेटते आणि कधी नाही. मला खेचते आहे नुसती ती. जाऊया. थांब ना बच्चू, जाऊया. जाते आपण. लेट्स गो. हॅलो. चलो चला.
आत्तू कुठे आहे? हा आत्तू कुठे गेली? पिलू ते खाली नको ठेवू प्लीज. गेम्स करून नये. आणि सगळीजण इथे फार आतुरतेने वाट बघतायत. बट अजून रोशनीचा ॲनेस्थेशिया ना त्याचा इफेक्ट कमी झालेलाच नाही आहे. ती अजून शुद्धीवरती झाली नाही आहे. सो सर्वेश तर बाहेर थांबला आहे ओटीच्या आणि सर्वेश तर बिचारा एकटाच आहे. सो आय एम गोईंग देअर टू गिव्ह हिम सम कंपनी. आत्तापर्यंत बेबीला फक्त सर्वेशने बघितलं आहे, अजून कोणी बघितलं पण नाही आहे. सो सगळ्यांमध्ये एवढी ती एक्साइटमेंट आहे की कधी एकदा बेबी दिसतोय. बेबी कायराने बघितलंय बेबीला. सगळे फर्स्ट टाइम बघतायत बेबीला. बेबी दिसत पण नाही तू छोटूशा. कायराने नाव ठेवलंय बेबीचं चिकू. जोपर्यंत फायनल नाव डिसाईड होत नाहीये तोपर्यंत नाव आहे चिकू. काय बोलूया? चिकू बेबी. जी मुलगी एवढी उड्या मारत होती ना आता एकदमच शांत झाली आहे. सर्वेश ना फर्स्ट टाइम ट्राय करते हा बेबी लॉक्सला. नाईस. फोटो सेशन चालू आहे. एका महिन्यात तिने चेंज केलं. असा माहोल आहे घरामध्ये. रोशनीज एक्झॉस्टेड. बेबीला परत कपडे घातले जात आहेत कारण त्यांनी ऑलरेडी ते सोडून पण झाले. विदिन 5 मिनिट्स छोटासा कवर एक ग्रीन लड़का हुआ है. पेढा ले लो. आणि मी टेस्ट करून आलेलो. आजी पेढा घ्या. ताई पेढा घे. ताई छोटा घे ताई. ताई डेंजर आहे. हे घ्या. दीदी दीदी आली. अरे ह्याला दे. अरे डॅडा हा डॅडाच आहे. हा पण रोशनीला कॉंग्रॅच्युलेशन डॅडा. अरे मामी पेढा घे. आजोबा पेढा घ्या. अरे वा थँक्यू. आतू आतू खा तू. मामा आम्ही निघालोय आता घरी जायला. रोशनीला बाय बाय करून. रोशनीला अजून 2-3 दिवस आहेत डिस्चार्ज व्हायला. खूप मस्त वाटलं आम्हाला बेबीला बघून. काय रे तुला मस्त वाटलं बेबीला घेऊन? नाव ठेवलं तिने चिकू. बेबीचं नामकरण झालंय आज. बेबी चिकू और चिकू बेबी.
असं नामकरण बोलणार झालं पेरू. तो चिकू आणि ही पेरू असं. आणि पेरू आणि सो गाईज असा होता आमचा हा आजचा शॉर्ट अँड स्वीट व्लॉग. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया का न्यू व्लॉगमध्ये. अंटिल नेक्स्ट टाइम. बाय.